नमस्कार मंडळी, मी शुभम गुजर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आपण पाहणार आहोत मशरूम मसाला रेसिपी। तर त्यासाठी आपण मार्केटमध्ये आलो आहोत आज। तर मंडळी, मशरूम खरेदी करून तर झाला आहे, तर आपण त्यासाठी सुरुवात करणार आहोत। तर सुरुवातीला आपण स्वच्छ गरम पाण्याने मशरूम 2 वेळा धुवून घेणार आहोत। मंडळी, स्वच्छ पाण्याने मशरूम धुतल्यानंतर ते आपण कट करून घेणार आहोत। मित्रांनो, माझ्या सोयीनुसार मी मशरूमचे बारीक तुकडे करून घेतले आहेत। मित्रांनो, मशरूम कट करून ते एका प्लेटमध्ये घेणार आहोत। त्यानंतर आपण त्याला मसाल्याची कोटिंग करून घेणार आहोत। त्यासाठी आपण घेणार आहोत 1 टीस्पून हळद, 3 टीस्पून तिखट लाल मसाला व चवीनुसार मीठ। याचं मिश्रण करून आपण ते 10 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवणार आहोत। मित्रांनो, व्यवस्थित अशी मशरूमची कोटिंग करून घेतल्यानंतर ते आपण 10 मिनिटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत। मित्रांनो, त्यानंतर आपण टोमॅटो आणि कांदा कट करण्यासाठी घेणार आहोत। मित्रांनो, कांदा आणि टोमॅटो कट करून झाल्यानंतर आपण अद्रक लसूणची पेस्ट तयार करण्यासाठी घेणार आहोत। त्यानंतर सुरुवातीला कढईमध्ये तेल घेऊन ते आपण 2 मिनिटं गरम करून घेणार आहोत। त्यानंतर आपण मशरूम स्लो फ्लेमवरती फ्राय करून घेणार आहोत। मित्रांनो, मशरूम फ्राय करून झाल्यानंतर ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण मशरूमची ग्रेव्ही तयार करण्यासाठी घेणार आहोत। तर त्यासाठी आपण उरलेल्या तेलामध्ये आपण थोडं तेल ॲड करून त्यामध्ये आपण सुरुवातीला कढीपत्ता ॲड करून घेणार आहोत। तर मित्रांनो, कढीपत्ता परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा ॲड करून घेऊया। तर आपण कांदा ॲड करून घेतल्यानंतर ते आपण तेलामध्ये परतून घेऊया। तर मित्रांनो, कांद्याला ब्राऊन असा रंग येईपर्यंत आपण परतून घेऊया। त्यानंतर आपण त्यामध्ये मिरची ॲड करून घेणार आहोत। तर मित्रांनो, कांद्याला ब्राऊन असा रंग आला आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊया।
मित्रांनो, टोमॅटो ॲड करून घेतल्यानंतर ते आपण 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहोत. तर कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट ॲड करून घेऊया. त्यानंतर आपण ग्रेव्हीमध्ये मसाले ॲड करून घेणार आहोत. त्यासाठी आपण घेणार आहोत अर्धा टीस्पून हळद, 3 टीस्पून तिखट लाल मसाला चवीनुसार, अर्धा टीस्पून जिरा आणि गरम मसाला ॲड करून घेणार आहोत. त्यानंतर आपण गरम मसाले ॲड करून घेत आहोत. सर्व मसाले ॲड करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून तेलामध्ये परतून घेणार आहोत. तर मसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1.5 ग्लास पाणी ॲड करून घेणार आहोत. त्यानंतर आपण ग्रेव्हीवरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं ग्रेव्ही शिजू देणार आहोत. मित्रांनो, बघू शकता ग्रेव्हीमध्ये उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण मशरूम ॲड करून घेणार आहोत. मशरूम परतून घेऊया. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ ॲड करून त्यावरती पुन्हा झाकण ठेवू देणार आहोत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपला मशरूम मसाला तयार झालेला आहे. त्यानंतर मशरूमवरती कोथिंबीर ॲड करून घेऊया. तर मित्रांनो, स्पायसी अशी मशरूम मसाला रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. तर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.